मित्रांनो, आपण मानव खूप जिज्ञासू आहोत. आपण जवळजवळ प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा कल शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपण ताऱ्यांकडे पाहतो आणि त्यामध्ये काही कल आहे का ते पाहतो आणि खरोखरच आपल्याला तिथे काही कल सापडतो. मग त्याचप्रमाणे आपण सर्व रासायनिक अभिक्रियांकडे पाहिले आणि त्यामध्ये काही कल अस्तित्वात आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनेक कल सापडले. मग या व्हिडिओमध्ये आपण त्यापैकी एका कलाबद्दल बोलणार आहोत. बघा, आपण काही रासायनिक अभिक्रिया पाहिल्या आहेत की ज्यामध्ये ऑक्सिजनचा संयोग होतो, म्हणजे ऑक्सिजन भरला जातो, आणि काही रासायनिक अभिक्रिया पाहिल्या आहेत की ज्यामध्ये ऑक्सिजन काढून टाकला जातो. मग त्यावरून आपण त्यांना विशिष्ट नाव देतो. आपण त्यांना ऑक्सिडीकरण आणि क्षपण अभिक्रिया म्हणतो. ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन भरला जाणे आणि क्षपण ही ऑक्सिडीकरणाच्या विरुद्ध आहे. क्षपण म्हणजे ऑक्सिजन हा बाहेर टाकला जातो. बरं, ऑक्सिडीकरण आणि क्षपण अंतर्गत आणखी बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि त्यांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया. सुरुवातीला काही उदाहरणांकडे पाहूया आणि त्यावरून आपण त्यामध्ये ऑक्सिडीकरण अभिक्रिया किंवा क्षपण अभिक्रिया घडते हे ओळखू शकतो का ते पाहूया. तर इथे आपल्यासमोर काही उदाहरणे आहेत, बरोबर? पण ही उदाहरणे मी तुम्हाला सोडवून दाखवण्याआधी तुम्हीच व्हिडिओ थांबवून स्वतः ओळखून पाहता का बरं? मग आता तुम्ही प्रयत्न केला असेल तर आपण पाहूया. पहिले उदाहरण बघा. इथे आपल्याला दिसते की मॅग्नेशियम ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार करत आहे. तर इथे आपल्याला दिसते की या मॅग्नेशियम धातूमध्ये ऑक्सिजन जोडला जात आहे, बरोबर ना? म्हणून ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे, कारण इथे ऑक्सिजन जोडला जात आहे. आणि आता हे दुसरे उदाहरण बघा. इथे आपल्याला दिसते की झिंक ऑक्साईड कार्बन सोबत अभिक्रिया करून झिंक आणि कार्बन मोनॉक्साईड तयार करत आहे. मग जर आपण या झिंककडे लक्ष दिले तर बघा, सुरुवातीला ते ऑक्सिजन सोबत जोडलेले होते, पण शेवटी त्याने ऑक्सिजन गमावला आहे, म्हणजेच झिंक आपला ऑक्सिजन गमावत आहे. म्हणून आपण पाहू शकतो की या ठिकाणी झिंकचे क्षपण होत आहे, म्हणून ही क्षपण अभिक्रिया आहे, बरोबर? पण इथेच याच अभिक्रियेमध्ये जर आपण कार्बनकडे लक्ष दिले तर पहा, सुरुवातीला हा कार्बन ऑक्सिजन शिवाय होता, पण अभिक्रियेनंतर तो ऑक्सिजन सोबत जोडला गेला आहे, म्हणजेच कार्बनमध्ये ऑक्सिजनची भर पडत आहे. तर याचा अर्थ असा की त्याच अभिक्रियेत आपण म्हणू शकतो की कार्बनचे ऑक्सिडीकरण होत आहे. आणि हे लक्षात ठेवा की एका अभिक्रियेत ऑक्सिडीकरण आणि क्षपण अशा दोन्ही अभिक्रिया होऊ शकतात आणि अशा प्रकारच्या अभिक्रियांना आपण रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो. पण तुम्ही काळजी करू नका, आपण या रेडॉक्स अभिक्रियेबद्दल अधिक सविस्तरपणे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मग त्यानंतर आपण या तिसऱ्या अभिक्रियेकडे बघूया. इथे आपण पाहतो की कॉपर ऑक्साईड हायड्रोजन सोबत अभिक्रिया करून आपल्याला कॉपर आणि पाणी देत आहे. जर आपण कॉपरकडे लक्ष दिले तर अभिक्रियापूर्वी ते ऑक्सिजन सोबत जोडलेले होते, पण अभिक्रियेनंतर त्याने आपला ऑक्सिजन गमावला आहे, म्हणजेच ऑक्सिजन कॉपरकडून गमावला जात आहे. म्हणजेच इथे आपण म्हणूया की कॉपरचे क्षपण होत आहे. त्यामुळं ही एक क्षपण अभिक्रिया आहे. पण जर आपण हायड्रोजनकडे लक्ष दिले तर बघा, हायड्रोजनकडे सुरुवातीला ऑक्सिजन नव्हता, पण अभिक्रियेनंतर ते ऑक्सिजन सोबत जोडले गेले आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होत आहे. आता हे चौथे उदाहरण बघा. इथे आपण पाहतो की कॉपरमध्ये ऑक्सिजन जोडला जात आहे आणि आपल्याला कॉपर ऑक्साईड मिळत आहे, म्हणून ही अभिक्रिया ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. कॉपरचे ऑक्सिडीकरण होत आहे. इथे आपण पाहतो की सोडियममध्ये ऑक्सिजन जोडला जात आहे आणि आपल्याला सोडियम ऑक्साईड मिळत आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की सोडियमचे ऑक्सिडीकरण होत आहे. तर आता आपण ही उदाहरणे सोडवली आहेत. आता ऑक्सिडीकरण आणि क्षपणबद्दल थोडी अधिक माहिती पाहूया. आतापर्यंत आपण पाहिले की ऑक्सिजनची भर पडणे याला ऑक्सिडीकरण म्हणतात आणि ऑक्सिजन काढून टाकणे याला क्षपण म्हणतात, बरोबर? पण तुम्हाला माहीत आहे का, आपण ऑक्सिडीकरण आणि क्षपण हे हायड्रोजनच्या दृष्टिकोनातूनही परिभाषित करू शकतो. तर बघा, जेव्हा अभिक्रियेमध्ये हायड्रोजन काढून टाकला जातो तेव्हा त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात आणि जेव्हा हायड्रोजन जोडला जातो तेव्हा त्या अभिक्रियेला क्षपण अभिक्रिया म्हणतात.
तर मग या ठिकाणी मला माहित आहे की तुम्हाला प्रश्न पडत असेल की आपण हायड्रोजनबद्दल का बोलतोय, इथे हायड्रोजन आला कुठून आणि हायड्रोजनचा परिणाम ऑक्सिजनच्या उलट का आहे. म्हणजे ऑक्सिडीकरणच्या बाबतीत ऑक्सिजन जोडावा लागतो पण हायड्रोजन काढून टाकावा लागतो, तर क्षपणच्या बाबतीत ऑक्सिजन काढावा लागतो पण हायड्रोजन जोडावा लागतो. मग हा उलटा परिणाम का घडतो, बरोबर ना. असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना. पण बघा, काळजी करू नका, मी व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नांबद्दल उलगडा तुम्हाला नक्कीच करून देईन. पण सध्या चला ही नवीन परिभाषा समजून घेऊ आणि काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. आता इथे आपल्याकडे काही उदाहरणे आहेत आणि आपण ती सोडवण्याआधी तुम्ही स्वतःहून प्रयत्न करून बघा बरं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हायड्रोजनचा परिणाम ऑक्सिजनच्या उलट असेल. म्हणजेच ऑक्सिडीकरणच्या बाबतीत ऑक्सिजन जोडला जात होता पण हायड्रोजनच्या दृष्टीने आपण म्हणू की हायड्रोजन काढला जात आहे. त्याचप्रमाणे क्षपणच्या बाबतीत ऑक्सिजन काढला जात होता पण हायड्रोजनच्या दृष्टीने आपण म्हणू की हायड्रोजन जोडला जात आहे. तर मग आता व्हिडिओ थांबवा आणि स्वतः प्रयत्न करून बघा. मग जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर चला आपण पाहूया. पहिल्या समीकरणात आपल्याकडे एक संयुग आहे ज्यात बरेच हायड्रोजन आहेत आणि अभिक्रियेनंतर आपण पाहतो की त्यातील काही हायड्रोजन गमावले गेले आहेत. म्हणजेच हे संयुग हायड्रोजन गमावत आहे. इथून हायड्रोजन काढला जात आहे. तर मग ही कोणती अभिक्रिया असेल, तर लक्षात ठेवा, हायड्रोजन काढला जाणे हे ऑक्सिजन जोडण्यासारखेच मानले जाते आणि ऑक्सिजनची भर पडणे म्हणजेच ऑक्सिडीकरण होय. म्हणून इथे ऑक्सिडीकरण होत आहे. त्याचप्रमाणे इथे आपण पाहतो की कार्बन मोनॉक्साईड हायड्रोजन सोबत अभिक्रिया करत आहे आणि त्यात हायड्रोजन जोडला जात आहे, ज्यामुळे आपल्याला एक नवीन संयुग मिळते. म्हणून इथे मी म्हणेन की हायड्रोजन जोडला जात असल्यामुळे ही क्षपण अभिक्रिया आहे. कारण हायड्रोजनची भर पडणे म्हणजेच ऑक्सिजन काढून टाकल्यासारखे असते आणि ऑक्सिजन काढून टाकणे म्हणजेच क्षपण होय. म्हणून इथे कार्बन मोनॉक्साईडचे क्षपण होत आहे. त्यामुळं ही एक क्षपण अभिक्रिया आहे. आता तिसऱ्या उदाहरणाकडे पाहूया. इथे आपण पाहतो की मिथेन ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करत आहे. तर पहा, मिथेनमध्ये सुरुवातीला 4 हायड्रोजन होते पण अभिक्रियेनंतर आपण पाहतो या ठिकाणी कार्बनने आपले सगळे हायड्रोजन गमावले आहेत, बरोबर ना. मग ही कोणती अभिक्रिया आहे, इथे हायड्रोजन गमावला जात आहे म्हणजेच काढला जात आहे. मग या ठिकाणी हायड्रोजन काढणे म्हणजेच ऑक्सिजन जोडल्यासारखेच आहे आणि ऑक्सिजन जोडणे म्हणजे ऑक्सिडीकरण होय. म्हणून इथे कार्बनचे ऑक्सिडीकरण होत आहे. तर आता आपण ऑक्सिडीकरण आणि क्षपण अभिक्रियांबद्दल खूप बोललो आहोत. आपण त्या दोन्हींची व्याख्या ऑक्सिजनच्या दृष्टीने आणि हायड्रोजनच्या दृष्टीने केली आहे. पण अजून एक प्रश्न उरतो. पहा, ज्या अभिक्रियांमध्ये ऑक्सिजन जोडला जातो त्यांना आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे नाव दिले. मग ज्या अभिक्रियांमध्ये हायड्रोजन काढून टाकला जातो त्यांनाही आपण त्याच नावाने म्हणजे ऑक्सिडीकरणने का संबोधतो. तर पहा, वास्तवात या दोन्ही व्याख्या जुन्या प्रकारातल्या आहेत. ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांची नवीन व्याख्या इलेक्ट्रॉन गमावणे आणि इलेक्ट्रॉन मिळवणे यावर आधारित आहे आणि ही व्याख्या तुम्हाला समजून घेण्यास मदत करेल की हायड्रोजन कुठून येतोय. मग चला याबद्दल थोडक्यात बोलूया. तुम्ही एखादे मूलद्रव्य घ्या आणि ते हवेत जाळा. मग ते हवेमधील ऑक्सिजनशी अभिक्रिया करते आणि एक ऑक्साईड तयार होते, बरोबर ना. मग बघा, या ठिकाणी आपल्याकडे काही उदाहरणे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की मॅग्नेशियम हवेत जळताना ते ऑक्सिजनशी अभिक्रिया करते आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार करते. आणि बघा, इथे मॅग्नेशियममध्ये ऑक्सिजन जोडला जातो, त्यामुळे या अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतो. या ठिकाणी ऑक्सिजनचा संयोग होतो. आता जेव्हा आपण ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिजनचा संयोग किंवा ऑक्सिजन भरला जाणे अशी व्याख्या करत होतो तेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉन्सबद्दल काहीच माहिती नव्हती. या दोन मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन्सचं काय होतंय, त्यांच्यामध्ये आदलाबदली होते की ती त्यांच्यामध्ये भागीदारी होते, याबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हती. पण नंतर जेव्हा आपल्याला याबद्दल समजले तेव्हा आपल्याला काहीसे असे दिसून आले. जेव्हा मॅग्नेशियम ऑक्सिजनशी संयोग करत होता तेव्हा त्याला आपले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला द्यावे लागत होते. त्याचप्रमाणे सोडियम ऑक्साईडच्या बाबतीतही जेव्हा सोडियम ऑक्सिजनशी संयोग करत होता तेव्हा दोन्ही सोडियमच्या अणूंनी प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला दिला. त्याचप्रमाणे आपण पाहिले की सर्व ऑक्सिडीकरण अभिक्रियामध्ये मूलद्रव्यांनी त्यांचे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला दिले, कधी पूर्णपणे तर कधी अंशतः, पण त्यांनी इलेक्ट्रॉन गमावलेच.
म्हणून यामुळे आपल्याला ऑक्सिडीकरण अभिक्रियेची व्याख्या सुधारायला मदत झाली. आपण आता फक्त ऑक्सिजनवर अवलंबून राहिलो नाही. कुठल्याही अभिक्रियेत जर एखादे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन गमावत असेल तर आपण म्हणतो की ते मूलद्रव्य ऑक्सिडीकरण प्रक्रियेतून जात आहे आणि हे कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. ऑक्सिजनमुळे, हायड्रोजनमुळे, सल्फर, नायट्रोजन किंवा इतर कोणत्याही मूलद्रव्यांमुळे. जोपर्यंत एखादे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन गमावते तोपर्यंत ती अभिक्रिया ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे असेच म्हणू. म्हणजे असं दिसून आलं की जेव्हा जेव्हा आपण ऑक्सिजन जोडतो तेव्हा संबंधित मूलद्रव्य आपले इलेक्ट्रॉन्स गमावतो. त्याचप्रमाणे जेव्हा हायड्रोजन काढून टाकले जाते तेव्हाही मूलद्रव्य इलेक्ट्रॉन्स गमावतो. म्हणूनच अशा अभिक्रियांना देखील ऑक्सिडीकरण म्हणतात. तुम्हाला हेच काहीसं सल्फर, नायट्रोजन किंवा इतर मूलद्रव्यांसाठीही दिसून येईल. पण आता तरी हायड्रोजन का महत्त्वाचे ठरते याची थोडीफार कल्पना तुम्हाला आलीच असेल. ही म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपणची एक नवीन व्याख्या आहे. पण आपण सध्या त्यामध्ये सविस्तरपणे खोलात जात नाही. या संकल्पनेविषयी अधिक माहिती एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त पारंपरिक व्याख्या पाहत आहोत, ज्यात ऑक्सिडीकरण म्हणजे जिथे ऑक्सिजन जोडला जातो किंवा हायड्रोजन काढून टाकला जातो आणि क्षपण म्हणजे जिथे ऑक्सिजन काढून टाकला जातो किंवा हायड्रोजन जोडला जातो. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.